ओम श्री साईराम. ओम श्री साई काम क्रोध ध्वंसीने नमः. वासना व क्रोध यांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतांनी गीतेच्या 16व्या अध्यायातील 21व्या श्लोकात म्हटले आहे, त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयं त्यजेत. अर्थात काम, क्रोध व लोभ असे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे, म्हणून या तिन्हींचा त्याग करावा. काम, क्रोधादी षड्रिपू हे भगवंताप्रत पोहोचण्यामधले प्रमुख अडथळे आहेत. जोवर हे अडथळे दूर होत नाहीत तोवर भगवंत कुणाचाही आपला भक्त म्हणून स्वीकार करत नाही. षड्रिपूंचा वावर असणाऱ्या हृदयात परमेश्वर कसं बरं वास्तव्य करेल? ज्यावेळी काम, क्रोधादी रिपू नाहीसे होतील त्यावेळी मन शांत होईल, देह शरणागत होईल, हृदय निर्मळ होईल आणि तेव्हाच परमेश्वर तेथे वास करू लागेल. भक्तांच्या वासना, क्रोध यांचा स्वामी कसा नाश करतात त्याबद्दलच्या या 2 घटना. पहिली घटना स्वामींच्या बालवयातली आहे. एक दिवस एक शिक्षक वर्गात शिकवत असताना त्यांच्या लक्षात आले की आपण जे सांगत आहोत ते इतर सर्व विद्यार्थी लिहून घेत आहेत, परंतु सत्यनारायण मात्र लिहित नाही. त्यावर त्यांनी रागाने म्हटले, जो कोणी लिहित नसेल त्याने उभे राहावे. त्यावर सत्यनारायण उठून उभा राहिला. शिक्षकांनी त्याला विचारले, तू का लिहित नाहीस? निष्पाप मनाच्या सत्यनारायणाने त्यांना सांगितले, आपण जे सांगत आहात ते सर्व मला येत आहे, मग मला लिहून घेण्याची काय आवश्यकता? हे ऐकताच त्या शिक्षकांचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी सत्यनारायणाला बाकावर उभे राहण्याची शिक्षा फरमावली. सत्यनारायणही बाकावर उभा राहिला, परंतु तास संपल्यावर शिक्षकांना खुर्चीतून उठता येईना. दुसऱ्या शिक्षकांना सत्यनारायणाला अकारण दिलेली शिक्षा समजली. त्यांनी त्या शिक्षकांना सत्यनारायणाची शिक्षा रद्द करावी असे सुचविले. त्याप्रमाणे करताच त्या शिक्षकांची खुर्चीतून सुटका झाली. त्यांचा क्रोध, अहंकार तर दूर झालाच, उलट तेव्हापासून ते स्वामींचे निस्सीम भक्त झाले. दुसरी घटना आहे मुंबईतील. एका भक्ताला स्वामींनी आश्वासन दिले की त्यांच्या पुढच्या भेटीत ते त्या भक्ताच्या घरी व ते चालवित असलेल्या अभ्यास मंडळास भेट देतील. परंतु ज्यावेळी स्वामी मुंबईत आले त्यावेळी त्यांच्याकडून या भेटीबद्दल काही समजेना, म्हणून त्या भक्ताने त्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर स्वामी म्हणाले, मी तिथे आलो तर तिथली सर्व यंत्रणा कोलमडेल, कारण तिथे जाण्याचा अरुंद रस्ता, इमारतीच्या तोंडावर असलेली दुकाने, लोकांची वर्दळ यामुळे तुम्हाला त्रास होईल. हे ऐकताच त्या भक्तांच्या मुलीस वाईट वाटले व क्रोधही आला. दुसऱ्या क्षणी स्वामी म्हणाले, बेटी बडा गुस्सा करती है. मग तिच्याकडे वळून म्हणाले, मी येतो, पण तुला माझे तिथले 2 तासांचे वास्तव्य हवे की कायमचे? हे ऐकताच तिचा क्रोध क्षणार्धात मावळला व स्वामींविषयी भक्तिभाव जागृत झाला. स्वामींचे कायमचे वास्तव्य कोण बरे नाकारेल? स्वामींनीही त्या वास्तूत कायम वास्तव्य करून त्याची सतत प्रचिती दिली. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.